मुंबई महानगरपालिका ही फेरीवाल्यांच्या विरोधामध्ये आक्रमक झाल्याची पाहायला मिळते। आता मी दादर पश्चिम परिसरामध्ये आणि संपूर्ण परिसर बघतो की जे अनधिकृत फेरीवाले त्यांच्या विरोधामध्ये प्रशासन हे आक्रमक झाले। बघू शकतो की जे फेरीवाले रस्त्यावरती दुकान मांडतात, शॉप मांडतात आणि लोकांना त्रास देतात, त्यांचं संपूर्ण सामान या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे। प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला। बाजूला बघू शकतो की जेसीबी सुद्धा या ठिकाणी आहेत आणि जे काही स्टॉल असतील त्यांना त्यांच्या गाड्या असतील किंवा छोटे छोटे स्टॉल असतील ते जप्त करण्यात येत आहेत। नेहमी दादर परिसरामध्ये गर्दी असते, लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होतो आणि या त्रासामुळेच आता मुंबई महानगरपालिका आक्रमक झालेत आणि महापौर यांनी सुद्धा सांगितलं होतं की संपूर्ण जे मुंबईचे रस्ते ते मोकळा श्वास घेतील त्यासाठी त्यांची कारवाई आपल्याला पाहायला मिळते। नेहमी या परिसरामध्ये नेहमी गर्दी असते आणि ही गर्दी आता बघू शकतो की थोडी कमी, लोकांना येण्या जाण्यासाठी फुटपाथ ते पूर्ण रिकामे असते ते आपल्याला पाहायला मिळते। दररोज या ठिकाणी कारवाई करण्यात येते आणि हा संपूर्ण परिसर मोकळा ठेवण्याच्या पोलीस प्रशासन असेल किंवा महानगरपालिका ही प्रयत्न करते। बघू शकतो की या संपूर्ण टेम्पोमध्ये हे जे महानगरपालिकेकडनं कारवाई करण्यात आली ते पूर्ण त्यांचे सामान, त्या वस्तू या ठिकाणी विकल्या जातात त्या संपूर्ण जप्त करण्यात आलेल्या आणि त्यांच्यावरती आता दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा असतो। या ठिकाणी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असल्यामुळे त्यांची ही कारवाई या ठिकाणी करण्यात येत। वर्दीतले पोलीस असतील किंवा MSF असतील, हे संपूर्ण या ठिकाणी ही गर्दी आपल्याला पोलिसांची या ठिकाणी पाहायला मिळते। 2-3 व्हॅन या ठिकाणी, दुसऱ्या बाजूने सुद्धा ही मोठी ही कारवाई पोलिसांच्या माध्यमातून दररोज केली जाते। त्यामुळे मुंबईतले रस्ते हे आपल्याला आता मोकळे श्वास घेतानाच दिसताना पाहायला मिळत आहेत आणि ही कारवाई अशीच सुरू राहावी यासाठी ही महापौर सुद्धा हे आक्रमक आहे आणि ही पूर्ण दादर परिसर हा मोकळा करण्याचा प्रयत्न आपण करण्यात येतोय। आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा जाऊ शकतो की या दुसऱ्या बाजूने नेहमीच जे भाजी किंवा फळ विक्रेते असतात त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी असायची। आता हा सुद्धा परिसर आपल्याला मोकळा बघायला मिळतोय। पूर्ण या ठिकाणी सुद्धा महानगरपालिकेची एक गाडी या ठिकाणी लावलीत आणि जे कुठले स्टॉलधारक असतील किंवा रस्त्यावरती विक्रेते असतील त्यांचा संपूर्ण सामान या ठिकाणी जप्त करण्यात येतोय। आणि हा संपूर्ण परिसर फुल मार्केट परिसर असतो। नेहमी हे सण असेल किंवा कुठला उत्सव असेल त्यावेळेला गर्दी असते आणि याच गर्दीमुळे लोकांना त्रास होतो। तो संपूर्ण परिसर आता मुंबई महानगरपालिका असेल, मुंबई पोलीस असेल यांच्या वतीनं तो संपूर्ण मोकळा करून ठेवण्यात आलेला आहे आणि ही मुंबईतले रस्ते असतील किंवा मुंबईतले जे फुटपाथ असतील ते मोकळा श्वास घेतानाच आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे आता अजून काहीतरी दिवस महापालिका अशीच कारवाई सुरू ठेवणार आहे। त्यामुळे हे अनधिकृत फेरीवाल्यांचे धाबे आपल्याला दणाणल्याचे पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन आदिलसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।